श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा अरे कसलीही चिंता करतोस, माझ्यापर्यंत आला आहेस ना, मग सर्व काही चिंता माझ्या चरणी ठेवून निश्चिंत राहा. हो बरं, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहे बाळा. तू ज्या गोष्टीसाठी इतकी वाट पाहत आहेस ना, ते सर्व काही घडण्यासाठी तुझा देवाला एक रात्र पुरेशी आहे. तुझे भाग्य बदलण्यासाठी एक रात्र पुरेशी आहे बाळा. विचार करणे थांबव. काळजी करत असतील तर काळजी करू नको, कारण मी आज तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश तुला देत आहे. त्यातील काहीतरी असे आहे, कारण मी तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे बाळा. तुझी मोठी इच्छा पूर्ण करणे ही सर्वस्व माझ्या हाती आहे. हे तुला माहीत असताना कशाला घाबरतोस, विनाकारण चिंता करतोस. तुझा देव मान आहे. तुझ्या देवाजवळ ते सर्व काही अशक्य शक्य करण्याची शक्ती आहे. मग कशाला विसरतोस? हम गया नहीं जिंदा आहे. या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिक बसायला लागले आहे बाळा. तुला आता खूप काही अनुभवाची परिस्थिती येणार आहे. तू या दिव्य संदेशामध्ये या पुढील काही दिवसामध्ये असे काही प्राप्त करणार आहे, ज्यामुळे तुझे जीवन खूप काही परिवर्तन होणार आहे. विश्वासाने या संदेशापर्यंत आला असेल तर माझी इच्छा आहे की तू हा संदेश संपूर्ण ऐकावा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळांनो, माझ्या प्रिय लेकरांना, मी तुमच्यावर मायेचा हात फिरवत आहे. तुम्ही चिंताग्रस्त राहू नका, काळजीत राहू नका. त्याऐवजी तुम्ही देवाचे स्मरण करा. नित्य आपल्या कार्यात एक कुठले तरी चांगले कर्म करणे सुरू ठेवा आणि तुम्ही पाहाल की देव तुमच्यासाठी ते द्वार उघडू देत आहे. त्यातून तुमच्यासाठी तुम्ही ज्या काही सुखाची, आनंदाची अपेक्षा करत आहात, ते सर्व काही तुमच्या वाट्याला लवकरच येताना दिसेल. बाळा, मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य निरंतर आणि अनंत आहे. जर तू मागितलेली इच्छा काही काळासाठी रोखण्यात येत असेल की काळानंतर तुला प्राप्त होत असेल तर भिण्याचे काही कारण नाही, मनाला उद्ग्रीन करण्याचे काही कारण नाही. विश्वास ठेवा, तुझा देव तुझ्यासाठी सर्वोत्तम जे आहे ते देत आहे. कारण बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यात आयुष्यासाठी काय सर्वोत्तम आहे, काय तुझ्या वाट्याला आल्यावर तुझ्या भाग्योदय होणार आहे, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तू माझ्यावर विश्वास करतो ना, मला ब्रह्मनायक म्हणून हाक देतोस ना. तुझी प्रत्येक हाक मी माझ्या हृदयापर्यंत येऊ देतो बाळा. तू आता चिंतामुक्त हो, कारण तुझा विश्वास आता अधिक बसेल. तुझे पुढील आयुष्य सुखी समाधानाने भरलेले आहे. तुझ्या आयुष्यात आता ते वळण तू पाहणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खूप काही असे मार्ग उघडले जातील जिथून तुम्हाला ते जीवन अगदी सहजतेने, सुलभतेने जगता येईल. मला माहीत आहे की तुम्ही आयुष्यात खूप काही संघर्ष केलेले आहे. खूप वेळेस तुम्ही जे काही प्राप्त करताना तिथून तुम्हाला ते प्राप्त झाले नाही, पण इथून पुढे तुमचा तो कठीण काळ संपण्यात येत आहे बाळा. तुझे भोग संपून झाले आहेत. जेव्हा तुझे भोग संपून तू नामस्मरण करतो तेव्हा मी तुला जवळ करतो आणि तुझ्यातील ते सर्व दोष नाहीसे करून मागील काही जन्माचे ते भोग संपून तुझ्यासाठी सुखाचा मार्ग निर्माण करतो. सुखी समृद्धीने भरलेले जीवन तुला प्रदान करतो. आयुष्यात तुला इथून पुढे काही कमतरता भासणार नाही बाळा. तू मागील काळात खूप काही दुःख सहन केले आहे. काही कलेशही तुझ्या मागे होते. काही असे लोकही तुझ्या वाट्याला होते जे तुला खूप काही त्रास द्यायचे. तुझ्या मनस्थितीत ते खूप काही वाईट विचार देखील टाकायचे. ते नकारात्मक भरलेले विचार तुझ्याजवळ देऊन निरंतर तुला त्रास द्यायचे. पण बाळा, आता तू माझ्यात विलीन होत आहे. तू माझ्यापर्यंत आला आहेस. माझ्यासमोर भक्तिभावाने, श्रद्धेने तू हात जोडले आहेस, तेव्हा माझी योजना तुझ्यासाठी कार्यरत होणार आहे. विश्वास ठेव, तुला इथून पुढे कुठेही हात जोडण्याची आवश्यकता नाही. तुझे आयुष्य सुखाने, अशा योजनेने भरलेले मी तयार करत आहे, ज्या तुझ्या जीवनात सुख समृद्धीच्या अनेक वाटा तुझ्यापर्यंत येतील. तुझ्या सुखाच्या शोधात आजपर्यंत भटकत होता
ते सुख आपोआप तुझ्या मार्गात येईल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण मी ती योजना तुझ्यासाठी केले आहे. त्यामुळे तुझे दुःख कमी व्हायला मदत नक्कीच होईल. देव म्हणतात बाळा, कुठूनही तू खचून जाऊ नकोस. मनाला तुझ्या आज मी सांगू इच्छितो की तुझा देव महान आहे. तुझा देव तुझ्या पुढे आला आहे. तुझ्या मार्गातले ते अडथळे दूर होतील. तिथून पुढे तुमच्यासाठी ते मार्ग मोकळे केले जातील. ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा, खूप काही दुःख तुमच्या वाट्याला होते, पण आता इथून पुढे तुमचा मार्ग अडथळारहित करण्यात येत आहे. तुमचा मार्ग सुकर आणि समृद्धशाली करण्यात येत आहे. तुम्ही ज्या काही वैभवाची अपेक्षा ठेवत आहात त्यासाठी तुम्हाला थोडे अधिक कष्टही घ्यावे लागतील, थोडे परिश्रमही करावे लागतील. कारण तू जे काही माझ्याकडे मागत आहेस त्यासाठी तयार हो आणि माझे चमत्कार अनुभवण्यासाठी देखील. तुला माहीत आहे, माझे आशीर्वाद तुमच्यासाठी सुखी जीवन, परिपूर्ण जीवन करणाऱ्या आहेत. बाळा, मी माझा आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करतो. तुझ्या जीवनातून खूप काही क्लेश नाहीसे करतो, पण तुला तुझे कर्म मात्र करावे लागतील. जर तू कर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करशील तर तुला ते मोठे यश प्राप्त होणार नाही. म्हणून प्रयत्न सुरू ठेव, कारण तुझ्या त्या प्रयत्नानंतर तुला ते मोठे यश प्राप्त होणार आहे. आज तुझ्यासाठी मी भविष्यवाणी करतो की तुझे येणारे सुखाचे दिवस इथून या क्षणापासून सुरू होत आहे. तुझे जीवन इथून पुढे सुखाने परिपूर्ण होईल. तुझ्या आयुष्यात तुझे काही क्लेश सहन केले आहे त्याचे सर्व काही एकत्रित करून देवाने तुझ्यासाठी प्रेम, आनंद आणि खूप काही असे पाठवले आहे जे तुला चमत्कारासहित प्राप्त होणार आहे. आता चिंता उरणार नाही, उरणार तो आनंद. तू माझ्यावर विश्वास दाखवून हा संदेश ऐकत आहे. हा संदेश पवित्र, जिथे जिथे ऐकला जाईल तिथली तिथली जागा पवित्र होईल. जे हृदय या क्षणाला हा संदेश ऐकत आहे तिथे माझा निवास होईल. त्या हृदयातून मी निरंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ऐकत आहे. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे ते या जगी हा पवित्र संदेश ऐकत आहे. तिथली जागा पवित्र होईल. त्याच्या हृदयात स्वामी निरंतर वास करतील. त्याच्या हृदयातून निरंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ जप चालत राहील. हा आशीर्वाद देवाकडे मागा. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत. देवाजवळ तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार आहेत. देवाजवळ तुमच्यासाठी तुम्ही ज्या काही गोष्टींना आजपर्यंत प्रयत्न करू शकला नाही त्या सर्वाचे उत्तर आहे. ते देव महान आहे. देवाजवळ दिव्य शक्ती आहे. देवाची ती दिव्य शक्ती माझ्या आयुष्यात सतत कार्य करत आहे. असे लिहा. तुमची काळजी, तुमचे दुःख नष्ट होण्यासाठी देवाची एक नजर पुरेशी आहे. देव सर्व काही पाहत आहे हे लक्षात घ्या. तुमच्या हातून नेहमी चांगले कर्म करा. तुमच्यासाठी देव सर्व काही करणार आहेत. होय, मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा. देव महान आहे. देवाचे कार्य अखंड स्वरूपाचे सुरू आहे. देवाच्या कार्यास आजपर्यंत कधीही चूक झालेली नाही आणि ती होणार देखील नाही. आपल्या कर्मावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण जिथे चुकतो तिथे दुरुस्त करण्यासाठी देव आपले सोबत करत आहे. देव आपल्या चुकांना माफी देखील देत आहे. देव महान आहे. देवाचे कार्य आपल्यासाठी, आपल्या जीवनातील चांगल्या मार्गासाठी आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी देवाचे आशीर्वाद सतत आपल्या दिशेने येत आहे. तुमचे जर काही हरवले आहेत तर देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास दाखवा. ते सर्व काही तुम्हाला परत मिळणार आहे. जे मागवले आहे असे वाटत आहे त्यापेक्षाही दुप्पट देण्यासाठी देव आज इथे उपस्थित आहे. तुम्ही फक्त देवाची प्रार्थना करा. देवाकडे विनंती करा. देव तुमचे सर्व काही ऐकत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या पुढे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद दिले आहेत. तूही ते विश्वासाने स्वीकार करा आणि देवावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ
असे जो कोणी कमेंट करेल त्याच्या घरी देव स्वतः येऊन त्याच्या सर्व काही चुका माफ करून त्याला आनंदी आनंद प्रदान करतो। ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना त्याच्या आयुष्यात सर्व छान होणार आहे यासाठी देव त्याच्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आले आहेत। त्याच्या आयुष्यात खूप काही मोठा एक चमत्कार देव घडवू इच्छितात, त्यासाठी या संदेशाची योजना देवाने तुमच्यापर्यंत दिलं आहे। तेव्हा हा संदेश आणि या संदेशातील सर्व काही आशीर्वाद मनापासून श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वीकार करा। तुमच्या आयुष्यात नक्कीच ते चमत्कार घडताना तुम्ही नक्कीच पाहाल, ते अनुभव तुम्ही करा। इथून पुढे तुमचे आयुष्य तुम्ही जे काही मागत आहात त्यांनी परिपूर्ण होणार आहे। देव तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। तुमची आर्थिक प्रगती होईल आणि तुम्ही उच्च जीवन प्राप्त करा, त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केलं आहे। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी आर्थिक प्रगतीचे मार्ग उघडत आहे। चिंता करू नको, सुख समृद्धी आणि वैभव तुझ्या मार्गात आहे। तू कर्म करत पुढे चाल, मी ते सर्व काही तुला आशीर्वादासह देत आहे। सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल। ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश पूर्ण मनाने स्वीकार केला आहे त्यांनी अशक्य शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा। तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करो। तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवो। तुमचे घर धनधान्याने आणि प्रगतीने भरेल हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।